हॅलो, मी सायली. माझ्या डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं बनवताना दिसत असेल. तसंच आज पण मी काहीतरी स्पेशल बनवणार होते. खूप दिवस झाले घरी काही स्पेशल बनवलंच नव्हतं. म्हणून म्हटलं काहीतरी बनवावं. तर आज मी बनवणार होते पुरी भाजी. भाजीची तयारी करायला घेतली. बटाटे उकडून घेतले आणि दुसऱ्या बाजूला फ्लॉवर आणि वाटाणेसुद्धा उकडून घेतले. त्यानंतर पुरीसाठी पीठ मळून घेतलं. ते छान मुरायला ठेवून दिलं आणि परत भाजीच्या तयारीला लागले. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. मग कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर कांदा छान परतवून घेतला आणि मग टोमॅटो मऊ होईपर्यंत परतला आणि त्यात मीठ, हळद, गरम मसाला आणि तिखट घालून परतवून पाणी घालून एक उकळी काढून घेतली. सोललेले बटाटे त्या ग्रेव्हीमध्ये ॲड केले. त्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणे पण ॲड केले. त्यानंतर अशा प्रकारे पापडाच्या मशीनवर मी एक एक करून पुरी तयार करून घेतली. पुऱ्या किती छान फुगल्या आहेत ते तुम्ही बघू शकता आणि कोथिंबीर टाकून भाजीसुद्धा तयार करून घेतली. अशा प्रकारे माझी पुरी भाजी तयार झाली होती आणि भाजी चवीला छानही झाली होती बरं का. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.